भारतासह जगातील अनेक प्रदेशात नारळाची झाडे आढळतात. नारळाची बहुतेक झाडे समुद्र किनाऱ्यावर आढळतात. भारतातील केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश ही राज्ये या किनारी भागात येतात. मुंबई आणि गोव्यातही नारळाची झाडे मुबलक प्रमाणात आहेत. भारताशिवाय मालदीव, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स, ब्राझील, श्रीलंका या देशांमध्येही नारळाची झाडे आढळतात. नारळ उत्पादनात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक नारळ उत्पादनात इंडोनेशिया पहिल्या तर फिलिपाईन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. वेदांमध्ये नारळाच्या झाडाचा उल्लेख आहे आणि त्याला कल्पवृक्ष म्हणतात. नारळाच्या झाडाचे वनस्पतिशास्त्रीय नाव किंवा वैज्ञानिक नाव कोकास न्यूसिफेरा आहे. हे पाम प्रजातीचे झाड आहे जे त्याच्या अत्यंत उंचीसाठी ओळखले जाते. नारळाच्या झाडाची उंची 30 मीटरपर्यंत जाते. काही प्रकारची नारळाची झाडे 15 ते 20 फुटापर्यंतही असतात. बोने नारळाचे झाड त्यांच्या मुख्य जातींमध्ये येते जे फक्त 20 फुटांपर्यंत वाढतात. त्यांचे आयुर्मान देखील सामान्यपेक्षा खूप कमी आहे. बोने वनस्पतींमध्ये संत्रा नारळ, मलायन नारळ, फिगी नारळ यांसारख्या जातींचा समावेश होतो. दुसऱ्या मुख्य नारळाच्या झाडाला उंच नारळ पाम ट्री म्हणतात. त्यांची उंची 30 मीटरपर्यंत जाते. बोने जातींच्या तुलनेत फळे उशिरा येतात. त्यांचे वय सुमारे 100 वर्षांपर्यंत जाते. नारळाच्या झाडाचे मुख्य भाग म्हणजे देठ, पाने, फुले, फळे आणि मुळे. फळे प्रामुख्याने खाण्यासाठी वापरली जातात. स्टेमचा उपयोग फर्निचर बनवण्यासाठी आणि पानांचा उपयोग टोपल्या, झाडू किंवा चटई बनवण्यासाठी केला जातो. नारळाला एक मजबूत खोड असते ज्यामुळे झाड खूप उंच असूनही ते सरळ उभे राहते. कडकपणासह स्टेममध्ये लवचिकता देखील असते. या झाडाची मुळे खूप खोलवर जातात. नारळात तंतुमय मूळ प्रणाली असते जी ती जमिनीवर नांगरते. नारळाचे झाड फांद्याविरहित असते. या झाडाला जास्त उंचीनंतर फळे येतात. नारळाच्या देठाच्या वरच्या भागावर पानांचा मुकुटासारखा गुच्छ असतो. यामध्ये फळेही वाढतात. नारळावर अनेक पाने आहेत जी खाच असलेली आणि कमी रुंद आहेत. एका पानावर 200हून अधिक पत्रके असतात. नारळाच्या खोडातून पाने काढल्यावर एक डाग राहतो. नारळावर मादी आणि नर अशी 2 प्रकारची फुले येतात. मादीचे फूल थोडे मोठे असते. नारळाच्या झाडाला एका वर्षात सुमारे 30 फळे येतात. नारळाच्या फळाला सुरुवातीला हिरवे कवच असते, नंतर ते तपकिरी होते. नारळाचे कवच खूप कठीण असते ज्याच्या आत एक पांढरा दांडा कोपरा असतो. या कर्नलमध्येही पाणी भरले आहे. खायला गोड आणि रुचकर दिसते. कच्च्या हिरव्या नारळात दाणे नसतात, फक्त पाणी आणि मलई असते. उंच नारळाच्या झाडाला सुमारे 4 वर्षांनी फळे येतात. बोने झाड फक्त 2 वर्षांनी फळ देण्यास सुरुवात करते. या झाडाला वर्षभरात 30 ते 40 फळे येतात. नारळाच्या झाडाला उन्हाळ्यात सर्वाधिक फळे येतात. हे अंदाजे मार्च ते ऑगस्टपर्यंत आहे. नारळाच्या झाडावर वर्षभर फळे राहतात. नारळाच्या झाडाला वाढण्यासाठी उबदार हवामानाची आवश्यकता असते. उष्णकटिबंधीय प्रदेश नारळासाठी सर्वोत्तम मानले जातात. त्याच्या वाढीसाठी पाणी देखील खूप आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीत नारळाला खूप महत्त्व आहे. देवतांची पूजा करण्यासाठी नारळाच्या फळाला विशेष महत्त्व आहे. नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन घर किंवा वाहन खरेदी करणे असो, नारळ फोडणे शुभ मानले जाते. एक प्रकारे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात नारळाने केली जाते. नारळाला हिंदू धर्मात श्रीफळ असेही म्हणतात. नारळ हे शिवाचे प्रतीक मानले जाते. नारळाच्या शेंडाला बनवलेली 3 छिद्रेही भगवान शंकरांच्या त्रिनेत्राप्रमाणे आहेत असे मानले जाते. म्हणूनच नारळ हे एक पवित्र फळ आहे. या झाडाचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे. झाडाच्या खोडापासून अनेक प्रकारचे फर्निचर बनवले जाते. घराच्या छतावर नारळाच्या पानांचा वापर केला जातो. जुन्या काळी नारळाच्या देठापासून होड्या बनवल्या जात होत्या. नारळाच्या फळाचे धार्मिक महत्त्व तसेच आरोग्यासाठी फायदे आहेत. जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने, फायबर्स असे अनेक पोषक घटक या फळामध्ये आढळतात. नारळात असलेले पाणी प्यायल्याने
शरीरातील ग्लुकोज आणि पाण्याची कमतरता दूर होते. नारळाच्या झाडाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचे फळ. या फळाचा उपयोग तेल तयार करण्यासाठी केला जातो. नारळाच्या तेलाचा वापर किनारी भागातील रहिवासी स्वयंपाकासाठी करतात. तसे खोबरेल तेल त्वचा आणि केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. नारळाच्या कवचाच्या तंतूपासून मजबूत दोरखंड तयार केले आहेत. घरांमध्ये जमिनीवर घालण्यासाठी मॅट्स देखील नारळाच्या तंतूपासून बनवल्या जातात. जुन्या काळी नारळाच्या शेंड्यापासून भांडीही बनवली जायची. हाताचा पंखा, टोपली इत्यादीही कॉयरपासून बनवल्या जातात. मिठाई बनवण्यासाठीही नारळाचा वापर केला जातो. नारळाची चटणीही बनवली जाते. विशेषतः दक्षिण भारतातील भागात नारळाची चटणी खूप प्रसिद्ध आहे. धन्यवाद.